आज आपण एक असा विषय बोलणार आहोत ज्याबद्दल खूप लोकांच्या मनात कुतूहल आहे, पण कोणीही उघडपणे बोलायला तयार नसतो. हा विषय आहे महिलांच्या शरीराशी संबंधित, विशेषतः गुप्तांगाच्या वरच्या भागावर स्पर्श केल्यावर काय होते याबद्दल. अनेक लोकांच्या मनात याबद्दल वेगवेगळे प्रश्न असतात. काहींना याबद्दल चुकीची माहिती असते, तर काहींना अजिबात माहिती नसते. पण खरं पाहिलं तर हा विषय लाजेचा किंवा टाळण्याचा नाही, तर समजून घेण्याचा आहे. कारण जिथे अज्ञान असतं तिथे गैरसमज निर्माण होतात, आणि जिथे गैरसमज असतात तिथे चुका होतात. समस्या इथेच सुरू होते. आपल्या समाजात अजूनही शरीरशास्त्र, लैंगिक आरोग्य किंवा नात्यांमधील शारीरिक समज याबद्दल खुलेपणाने बोललं जात नाही. लहानपणापासूनच आपल्याला या विषयांपासून दूर ठेवलं जातं आणि हे बोलायचं नाही, हे विचारायचं नाही असं सांगितलं जातं. त्यामुळे जेव्हा मोठं झाल्यावर नैसर्गिकपणे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मग लोक इंटरनेटवर शोध घेतात, मित्रांकडून ऐकतात किंवा सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. पण त्या सगळ्या माहितीमध्ये सत्य कमी आणि चुकीची समज जास्त असते. अनेक वेळा लोकांना असं वाटतं की महिलांच्या शरीरातील एखाद्या विशिष्ट भागावर स्पर्श केल्याने लगेच ठराविक प्रतिक्रिया मिळते. काहींना वाटतं की हा एक शॉर्टकट आहे, ज्यामुळे लगेच आनंद किंवा प्रतिसाद मिळेल. पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण मानवी शरीर इतकं सोपं नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिचं शरीर वेगळं असतं, तिची मानसिक अवस्था वेगळी असते आणि तिचे अनुभवही वेगळे असतात. त्यामुळे एकच गोष्ट सगळ्यांवर लागू होईल असा विचार करणं चुकीचं आहे. यामध्ये आणखी एक मोठी समस्या म्हणजे महिलांच्या भावना आणि आराम याकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेक वेळा स्पर्श करण्यापूर्वी त्या व्यक्तीला काय वाटतंय, ती कम्फर्टेबल आहे का, तिची इच्छा आहे का, हे विचारात घेतलं जात नाही. आणि इथेच गैरसमज आणि समस्या निर्माण होतात. कारण कोणत्याही प्रकारचा स्पर्श हा फक्त शारीरिक नसतो, तो मानसिक आणि भावनिकही असतो. जर त्या व्यक्तीला सुरक्षित वाटत नसेल, विश्वास नसेल किंवा ती तयार नसेल, तर तोच स्पर्श चुकीचा वाटू शकतो. काही वेळा अशा चुकीच्या समजांमुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. एक व्यक्ती काहीतरी अपेक्षा ठेवते, पण दुसऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. मग का असं झालं हा प्रश्न पडतो आणि त्यातून भांडणं, गैरसमज किंवा अंतर निर्माण होतं. पण खरं कारण हे असतं की सुरुवातीपासूनच योग्य माहिती नव्हती आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमती, जिला आपण कन्सेंट म्हणतो. आपल्या समाजात याबद्दल फार कमी बोललं जातं, पण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही प्रकारचा स्पर्श करण्यापूर्वी त्या व्यक्तीची स्पष्ट आणि मनापासूनची संमती असणं आवश्यक आहे. फक्त नाही म्हटलं नाही याचा अर्थ हो असा होत नाही. खऱ्या अर्थाने संमती म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे तयार आहे, कम्फर्टेबल आहे आणि तिची इच्छा आहे. जर हे नसेल तर तो स्पर्श चुकीचा ठरतो. याशिवाय अनेक मिथक म्हणजेच गैरसमज समाजात पसरलेले आहेत. काही लोकांना वाटतं की महिलांच्या शरीरातील काही भागांवर स्पर्श केल्याने लगेच विशिष्ट प्रकारचा अनुभव येतो. पण हे फक्त चित्रपट, इंटरनेट किंवा चुकीच्या गोष्टींमुळे तयार झालेले समज आहेत. वास्तवात प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते आणि ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसं की मानसिक स्थिती, विश्वास, वातावरण आणि त्या क्षणाचा अनुभव. म्हणूनच या विषयाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणं खूप गरजेचं आहे. हा विषय केवळ कुतूहलाचा नाही, तर समज, आदर आणि जबाबदारीचा आहे. जर आपण हे समजून घेतलं तर अनेक गैरसमज टाळता येतात आणि नात्यांमध्ये अधिक विश्वास आणि समज निर्माण होऊ शकते. आता यामागचं कारण समजून घेऊया. महिलांच्या गुप्तांगाच्या वरचा भाग म्हणजे बाह्य जननेंद्रियाचा एक भाग आहे, ज्यामध्ये अनेक संवेदनशील नर्व असतात. शरीरशास्त्रानुसार हा भाग स्पर्शाला संवेदनशील असू शकतो, कारण तिथे रक्तपुरवठा आणि नर्व एंडिंग्स जास्त असतात.
पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी स्पर्श केल्यावर एकसारखी प्रतिक्रिया मिळेल. कारण मानवी शरीर फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक घटकांवरही अवलंबून असतं. जर व्यक्ती सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासात असेल तर स्पर्श वेगळा अनुभव देऊ शकतो. पण जर ती अस्वस्थ, घाबरलेली किंवा अनिच्छुक असेल तर तोच स्पर्श त्रासदायक वाटू शकतो. खरं म्हणजे शरीरातील कोणताही संवेदनशील भाग हा केवळ शारीरिक नाही तर मानसिक जोडणीवरही अवलंबून असतो. त्यामुळे स्पर्श बराबर ठराविक परिणाम हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आणखी एक सत्य म्हणजे महिलांच्या शरीराविषयी अनेक मिथक पसरलेले आहेत. काही लोकांना वाटतं की एका विशिष्ट भागावर स्पर्श केल्याने लगेच आनंद किंवा उत्तेजना निर्माण होते. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे पूर्णपणे परिस्थिती, भावना आणि व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतं. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असतं. तिच्या प्रतिक्रिया, आवडीनिवडी आणि संवेदनशीलतासुद्धा वेगळी असते. त्यामुळे एकच नियम सगळ्यांवर लागू होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, याचं समाधान काय? जर आपण या विषयाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक गैरसमज सहज दूर होऊ शकतात. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमती, म्हणजेच कॉन्सेंट. कोणत्याही प्रकारचा स्पर्श करण्यापूर्वी त्या व्यक्तीची स्पष्ट, मनापासूनची आणि आरामदायी संमती असणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त शब्दांनी हो म्हणणं पुरेसं नसतं, तर त्या व्यक्तीला खरोखर कम्फर्टेबल वाटतंय का, ती त्या क्षणी तयार आहे का आणि तिला सुरक्षित वाटतंय का, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण संमती नसलेला कोणताही स्पर्श हा चुकीचा असतो आणि तो शारीरिकपेक्षा मानसिक त्रास जास्त देऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. अनेक नात्यांमध्ये समस्या फक्त यासाठी निर्माण होतात कारण लोक एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाही. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय आवडतं आणि काय नाही हे जर स्पष्टपणे बोललं गेलं तर गैरसमज होण्याची शक्यता खूप कमी होते. संवाद हा कोणत्याही नात्याचा पाया असतो आणि विशेषतः अशा संवेदनशील विषयांमध्ये तो आणखी महत्त्वाचा ठरतो. तिसरं समाधान म्हणजे योग्य माहिती आणि शिक्षण. आजच्या काळात माहिती मिळवणं सोपं झालं आहे, पण योग्य माहिती ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे. चुकीच्या स्रोतांवर विश्वास ठेवण्यापेक्षा शरीरशास्त्र, मानसिक आरोग्य आणि नातेसंबंध याबद्दल विश्वासार्ह आणि शैक्षणिक माहिती घेणं गरजेचं आहे. जेव्हा माहिती योग्य असते तेव्हा विचारसरणी बदलते आणि निर्णयही योग्य घेतले जातात. चौथी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा, तिच्या भावना आणि तिच्या मर्यादांचा आदर करणे ही सर्वात मूलभूत गोष्ट आहे. कोणालाही जबरदस्तीने काही करण्यास भाग पाडणं किंवा तिच्या इच्छेविरुद्ध वागणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. नातं कितीही जवळचं असलं तरीही एकमेकांच्या मर्यादा समजून घेणं आणि त्याचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मानवी शरीर आणि भावना या दोन्ही खूप जटिल आहेत. कोणत्याही गोष्टीकडे फक्त शारीरिक दृष्टिकोनातून पाहणं अपूर्ण आहे. त्यामध्ये मानसिक आणि भावनिक घटकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे एखाद्या स्पर्शाचा अनुभव हा फक्त त्या स्पर्शावर अवलंबून नसतो, तर त्या क्षणातील भावना, विश्वास आणि नात्याची खोली यावर अवलंबून असतो. शेवटी एक साधी पण खूप महत्त्वाची गोष्ट, जिज्ञासा असणं चुकीचं नाही, पण त्या जिज्ञासेला योग्य दिशेने नेणं आवश्यक आहे. जर आपण या विषयाकडे आदर, समज आणि जबाबदारीने पाहिलं तर आपण केवळ गैरसमज टाळू शकतो असं नाही, तर नात्यांमध्ये अधिक विश्वास, सुरक्षितता आणि समज निर्माण करू शकतो. जर तुम्हाला अशीच स्पष्ट आणि योग्य माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.